विषय असा आहे की मुळात ही नगरपालिकेची जी काही चर्चा चालू आहे स्थलांतराची, लक्षात घ्या, हा सगळा संशय कल्लोळ चालू आहे. संशय कल्लोळ असा चालू आहे की मुळात प्रश्न काय आहे, कशामुळे सुरुवात झाली आहे हेच अजून यांनी लक्षात घेतलेलं नाहीये. त्या 10/15च्या जागेमध्ये मला सांगा 51 नगरसेवक अधिक स्वीकृत 5, 56 अधिक विविध खात्यांचे प्रमुख. जर कोणी बसून दाखवत असेल तर मी त्याच्या घरी जाऊन झाडू मारायला देखील तयार आहे. हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. सगळ्यांना असं वाटतंय की ही जागा हडपली जाण्याचा प्रयत्न करताय. काहींनी सांगितलं भैया प्लीज जरा, हा दवाखाना इथून हलवला जाणार आहे. काही म्हणतात की आताच कशा करता केलेला आहे. याच्या मागचं प्रमुख उद्देश असा आहे की यांना कुठेतरी संशय येतोय की करणारं कोणीतरी आहे आणि याच्यामध्ये काहीतरी गौणभंग आलाय. पण मी पिन पॉइंटेड सांगतो तुम्हाला एका वाक्यात की तुम्हाला त्या कथेमध्ये, लोककथेमध्ये सगळा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. एक लोककथा आहे की जशी सृष्टी तशी दृष्टी. एक की याच्यामध्ये टेंडर काढणार, याच्यामध्ये नगरपालिका पाडणार, याच्यामध्ये उद्ध्वस्त करणार, याच्यामध्ये जागा अडप करणार, याच्यामध्ये संत गाडगे बाबांचं नाव पुसणार, असा कुठलाही प्रकार इथे होणार नाहीये. शिवसेना उभाटा गटाचे आणि आमची युती असल्यामुळे आम्ही एकत्रित लढलेलो होतो. समन्वयक या नात्याने हा जो सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे या बाबतीमध्ये अतिशय पिन पॉइंटेड पुराव्यासह आणि पॉइंट टू पॉइंट माहिती मी आपल्याला भूमिका मांडणार आहे. पहिल्यांदा सर्व पत्रकारांना आणि सगळ्या बंधूंना विनंती आहे की फक्त 5 मिनिटात मी ब्रीफ करणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. विषय असा आहे की मुळात ही नगरपालिकेची जी काही चर्चा चालू आहे स्थलांतराची, लक्षात घ्या, हा सगळा संशय कल्लोळ चालू आहे. संशय कल्लोळ असा चालू आहे की मुळात प्रश्न काय आहे, कशामुळे सुरुवात झाली आहे हेच अजून यांनी लक्षात घेतलेलं नाहीये. उदाहरणार्थ, ही अवर्ग नगरपालिका आहे आणि या वर्ग नगरपालिकेला सभागृह आजच्या घडीला नाही आहे. त्यामुळे आपल्या ज्या 2 सभा झाल्या ह्या आपल्याला प्रांत कार्यालयामध्ये घ्याव्या लागल्या. मुद्दा लक्षात घ्या, कलेक्टर महोदयांना देखील ही गोष्ट अवगत आहे आणि माहीत आहे. त्यामुळे कुठलीही सभागृह नसल्यामुळे आपल्याला सभा तिथे घ्यावी लागली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून इथे आपल्याला एक सभागृह असलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक महिला नगराध्यक्ष इथे निवडून आलेल्या आहेत. आपण सगळे पत्रकार आहात. एक महिला नगराध्यक्ष आल्यामुळे महिलांची संख्या किती आहे ही लक्षणीय आहे. या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेविकांनी जर ठरवलं की कॅबिनमध्ये बसावं, तर आपण सगळे पत्रकार बंधू आहे, आपण बघा माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे, मी तुम्हाला पिक्चर दाखवतो. मी PPT पण तयार केलेली आहे. त्या 10/15च्या जागेमध्ये मला सांगा 51 नगरसेवक अधिक स्वीकृत 5, 56 अधिक विविध खात्यांचे प्रमुख. जर कोणी बसून दाखवत असेल तर मी त्याच्या घरी जाऊन झाडू मारायला देखील तयार आहे. इतकी अवस्था तिथे आहे. जाऊन बघा तुम्ही, सभागृह नाही. आणि म्हणून तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी ही भूमिका यांनी घेतलेली आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट, हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. सगळ्यांना असं वाटतंय की ही जागा हडपली जाण्याचा प्रयत्न करताय. काहींनी सांगितलं भैया प्लीज जरा, हा दवाखाना इथून हलवला जाणार आहे. काही म्हणतात की आताच कशा करता केलेला आहे. याच्या मागचं प्रमुख उद्देश असा आहे की यांना कुठेतरी संशय येतोय की करणारं कोणीतरी आहे आणि याच्यामध्ये काहीतरी गौणभंग आलाय. पण मी पिन पॉइंटेड सांगतो तुम्हाला एका वाक्यात की तुम्हाला त्या कथेमध्ये, लोककथेमध्ये सगळा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. एक लोककथा आहे की जशी सृष्टी तशी दृष्टी. हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. सगळ्यांना असं वाटतंय की ही जागा हडपली जाण्याचा प्रयत्न करताय. काहींनी सांगितलं भैया प्लीज जरा, हा दवाखाना इथून हलवला जाणार आहे. काही म्हणतात की आताच कशा करता केलेला आहे. याच्या मागचं प्रमुख उद्देश असा आहे की यांना कुठेतरी संशय येतोय की करणारं कोणीतरी आहे आणि याच्यामध्ये काहीतरी गौणभंग आलाय. पण मी पिन पॉइंटेड सांगतो तुम्हाला एका वाक्यात की तुम्हाला त्या कथेमध्ये, लोककथेमध्ये सगळा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. एक लोककथा आहे की जशी सृष्टी तशी दृष्टी. एक माणूस आजारी असतो, तो बिचारा खाली टाकलेला असतो. तुम्हाला माहिती आहे की खाली टाकलं की सुनालय हुशार असतात. जाता जाता काहीतरी कानामध्ये म्हातारा सांगेल आपल्याला की कुठे माल ठेवलेला आहे. लगेच सगळ्या सुना एकत्र होतात, त्या म्हाताऱ्याजवळ बसतात आणि विचारतात, बाबा सांगा ना ती चाबी कुठे ठेवली आहे, बाबा सांगा ना ती चाबी कुठे ठेवली आहे. सगळ्या म्हाताऱ्या, त्या सुना एकदम हुशार,
त्यांना वाटतं की मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. रात्रभर म्हातारा जागला, कोणालाच त्यांनी सांगितलं नाही. एक सून लय हुशार होती त्याच्यातली, बाबा मला सांगा, मी तुमची सेवा करेन वगैरे वगैरे. म्हातारा त्यापेक्षा असं वाटलं की आता जाणारच. पण दैवयोग असा की म्हातारा मरता मरता जागला आणि त्यांनी सांगितलं त्या लहान सुनेच्या कानात. तिने दुसऱ्याच्या कानात सांगायचं नाही ठरवलं. सकाळी चमत्कार झाला. त्या चारही सुनांनी आपल्या टिंबच्या म्हणजे पतिदेवांच्या कानामध्ये हळूच सांगितलं. काय सांगितलं? संशय कल्लोळ. तिला वाटलं काहीतरी गुपित सांगितलं असेल. सकाळी उठता तर चारही भावांनी काय केलं, ते जे घर होतं फटाफट पटापट पटापट सगळं खोदून टाकलं. बघता तर घर सगळं उद्ध्वस्त. बघताय अरे काय झालं, सगळं उद्ध्वस्त. म्हातारा लगेच मरता मरता वाचला आणि जागला. अरे काय झालं? म्हणजे घर सगळं पाडून टाकलं. बघतायत म्हातारा शॉक झाला. अरे कसं काय पाडून टाकलं? अहो बाबा म्हणे, तुम्हीच तर झोपलेले होते, तुम्ही असे बसलेले होते, मी म्हणत होते की चाबी द्या चाबी द्या, माल कुठे ठेवलाय, तुम्ही असं करत होते, असं असं असं. मला वाटलं की या कोपऱ्यात डबुलं ठेवलेलं आहे, ते तुम्ही काढलं असावं. मग म्हाताऱ्याने सांगितलं, अरे बाप रे बाप, अगं बाई मी तुला हे सांगत नव्हतो म्हणे. शेजाऱ्या बाईने परवाच्या दिवशी एक वाटीभर पीठ नेलं होतं, ते नेलेलं पीठ तू आणलं का, तू आणलं का, तू आणलं का. म्हणजे विषय लक्षात घ्या, हा संशय कल्लोळ कशामुळे झाला? तिला वाटलं मालची चाबी. तसं सगळ्यांची नजर अशी झालेली आहे की याच्यामध्ये टेंडर काढणार, याच्यामध्ये नगरपालिका पाडणार, याच्यामध्ये उद्ध्वस्त करणार, याच्यामध्ये जागा अडप करणार, याच्यामध्ये संत गाडगे बाबांचं नाव पुसणार. असा कुठलाही प्रकार इथे होणार नाहीये. जी 100 वर्ष होणारी नगरपालिका आहे तिचं मूळ स्ट्रक्चर जसं तसंच राहील. फक्त किरकोळ दुरुस्ती करून त्याच्यामध्ये एक सभागृह. आता दुसरा प्रश्न माझा अगदी सरळ आहे की नगराध्यक्षांना बसायला कॅबिन आहे, उपनगराध्यक्षाला बसायला कॅबिन आहे का? बघा तिथे त्यांचे 27 नगरसेवक निवडून आले, त्यांनी बसायचं कुठे? आम्ही लोकशाही मानणारे माणसं आहोत म्हणून आम्ही आमचा विचार नाही करत आहे. त्या सभागृहामध्ये सभापती झाले, त्यांना बसायला जागा आहे का? त्यामुळं इथे त्यांना ते पण दालन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगतोय. आता या नगरपालिकेच्या गेटपासून मी सुरुवात करतो. आता बघा तिथे ड्रेनेज कधीपासून आहे, सगळी घाण आहे, तिथे ड्रेनेजची व्यवस्था नाही. मी फोटो दाखवतो तुम्हाला, एक एक तुम्ही लक्षात घ्या. दुसरं 2 वाघजी, तिथे स्पीड ब्रेकर आहे, तिथे कर्मचारी जो असतो, आपली जी व्हॅन येते ती जोरात येते, आदळली आहे, तिथे माणसं मरायची वेळ झाली, असं म्हणजे ज्याला म्हणतो अतांत्रिक असं स्पीड ब्रेकर केलेलं आहे. नंबर 1 महत्वाचा पॉइंट, दवाखान्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही सगळे बघून घ्या, पाण्याची व्यवस्था नाही, तिथलं कूलर बंद आहे. तिसरं, बाहेर जो नळ आहे त्या नळाला पाणी नाही. आणि ब्रेकिंग न्यूज सांगतो तुम्हाला, ती जी वापराविना पडलेली जागा आहे तिथली विहीर बंद आहे, तिथली मोटर बंद आहे. मला सांगा, साधी पाण्याची व्यवस्था तिथे नाही आहे. मी तुम्हाला शौचालय दाखवतो. ज्या महिलांनी सांगितलं की तिथे तुम्ही बाबा गैरसोय करताय, एक तरी महिलेने तिथे जावं आणि दाखवावं की तिथे जाण्यालायक अवस्था आहे का? म्हणजे शौचालय पण नाही. त्याच्यापेक्षा ब्रेकिंग न्यूज सांगतो, तिथे 1.5 वर्षामध्ये एकही डिलिव्हरी झालेली नाही, एकही टाका पडलेला नाही. तिथे 21 कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही विचारा तुम्ही, 10 तात्पुरत्या याच्यावर कर्मचारी आहे. तिथे कोणतंही काम होत नाही आहे. म्हणजे कोणत्या साधन सुविधा दिल्या जात आहेत का? गोळ्या देखील ह्या चुकीच्या पद्धतीनं दिल्या जात आहेत. अशी दुरावस्था तिथे आहे. म्हणजे पाणी नाही, औषध नाही, कुठलीही अवस्था नाही. म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतोय 2च मिनिटामध्ये, तुम्ही बघा ती अवस्था, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करतोय, आहे त्या परिस्थितीमध्ये तिथे जागेचा वापर करून घेतो आहोत आणि त्याच्यासाठी वेगळी परवानगीची गरज लागत नाही. मी तुम्हाला ब्रेकिंग सगळे फोटोज आहेत ते दाखवतोय, ते आपण बघून घ्यावे. आणि मी कन्क्लुजनवर येतो की आपण सगळ्यांनी काही प्रश्न असेल तर ते विचारावे. आणि याच्यामध्ये गैरसमज न करता, आपण जो स्थलांतराचा विषय आहे, आपण प्रस्ताव दिला होता की 25 कोटीचा प्रस्ताव करावा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळेजण 25 कोटीचा प्रस्ताव करून सगळ्यांच्या सह्या करणार. आमदारांनी त्यांनी 25 कोटीचा निधी मंजूर करावा आणि होय, स्थलांतर होणार. पण कुठे? एक सुसज्ज सर्व साधनांनी युक्त अशा नगरपालिकेमध्ये, इमारतीमध्ये नवीन झालं पाहिजे. ही जी व्यवस्था आहे, कृपया लक्षात घ्या, ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की तिथे नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय होणार नाही. ही बाब लक्षात घ्या. ती जी जागा वापरात नाहीये, जिथे रूम खाली पडलेले आहे, मी रात्री 2-2 वाजता व्हिजिट केलेली आहे. कर्मचारी फक्त 4 असतात पेशंट आणि सगळा दवाखाना खाली आहे. नगरपालिकेची इमारत आहे, तर जी वापरात नसलेली जागा आहे तिचा जर नगरपालिका उपयोग करताय तर चुकलं कुठे? राहिला विषय तुमचा की तिथे अद्ययावत झालं पाहिजे.
भविष्यामध्ये अजून ठरलेलं पण नाही आहे की पुढे काय करायचं. पहिली गरज आहे आमची सभागृह पाहिजे आणि व्यवस्था पाहिजे. त्यामुळे तिथे आपण सांगतो तुम्हाला, त्याप्रमाणे मी कन्क्लुजनवर येतो. आधुनिक सोयी सुविधा तर करणारच आहोत, पण भाऊंची अशी कल्पना आहे की जे जे नगरपालिकेचे वेगवेगळे दवाखाने आहेत ते सक्षम करायचे आणि सुविधा द्यायची. तेव्हा काही कन्क्लुजन असेल तर आपण सांगावं. मी तुम्हाला शेवटचे फोटो दाखवतो 1 मिनिटामध्ये आणि संपवतो. 1 मिनिट हे आपण हायलाईट करावं प्लीज जरा. मी बोलणार नाही, हे चित्र बोलतील तुमच्याशी. एकच नाही, कोणावरही उन्हा ठरवण्यामध्ये सुद्धा अजिबात इंटरेस्ट नाही. फक्त या शहरातल्या लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे, आरोग्याची मिळाली पाहिजे आणि नगरपालिकेची जी इमारत आहे तिचा उपयोग पण झाला पाहिजे. बघा, हे शौचालय आहे तिथे जाऊन आमच्या सन्माननीय सगळ्या नगरसेविकांनी करावी की या शौचालयामध्ये त्या जाऊ शकतात का, हे देखभाल दुरुस्ती करणं तर आमचं कामच आहे. नगरपालिका आहे, या जागेचा जर उपयोग केला तर चुकलं ऑपरेशन थिएटर लोकांच्या कडे जाऊ. बघ की बिल्डिंग पाडून चालली जायली आहे, भिंती पाडून झालेली आहे. तिथे स्ट्रक्चर खाली जसं तसं ठेवलं जाईल आणि त्याप्रमाणे केलं जाईल. बघा, हे बस हे सगळे तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो आणि तुम्हाला पीपीटी आणि सगळी